चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये अपक्ष उमेदवार सुनीता लोढिया यांच्या प्रचाराला मोठी गती मिळत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। दररोज होणाऱ्या प्रचार फेऱ्या, घराघरात भेटी आणि थेट संवादामुळे नागरिकांचा विश्वास अधिकच दृढ होताना दिसत आहे। सुनीता लोढिया यांनी प्रभागातील मूलभूत समस्या, पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, आरोग्य व महिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे। राजकारणापेक्षा जनसेवा महत्त्वाची या भूमिकेतून त्या प्रचार करत असून त्यांच्या साध्या, स्पष्ट आणि प्रामाणिक संवादामुळे मतदार मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडले जात आहेत। काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराचा बदला नागरिक निवडणुकीत घेतील अशी आशा अपक्ष उमेदवार सुनीता लोढिया यांनी व्यक्त केली आहे। प्रचारादरम्यान नागरिकांनीही आपली मते व अपेक्षा मांडत सुनीता लोढिया यांना भरभरून पाठिंबा दिला। महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत असून वडगाव प्रभाग 8 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। खूप चांगला प्रतिसाद मला जनतेचा मिळत आहे। एकतर सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते की इतके वर्ष झाले मी काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून काम करत होती आणि लोकांची सेवा करत होती आणि आज जेव्हा मी अपक्ष हिरा या चिन्हावर निवडणूक लढते आहे आणि हे संपूर्ण माझं पॅनल घेऊन मी जेव्हा जनतेकडे जाते आहे तर ते म्हणतात की आम्हाला लोढिया मॅडम पाहिजे आहे। चिन्ह कुठलंही असेल तरी काही फरक पडत नाही, आमची सेवा आणि आमचे कामं नेहमी तत्परतेने तुम्हीच करता, त्याच्यामुळे जनतेचा खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे। शेवटी जनतेला काय आवाहन करा? जनतेला मी हेच आवाहन करायची इच्छा आहे माझी की आतापर्यंत मी जी जनतेची सेवा केली, त्यांना जो वेळ दिला, आज खरी वेळ आहे की मी जे कामं केली आहे त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांनी येणाऱ्या 15 तारखेला माझं जे अपक्ष म्हणून चिन्ह आहे हिरा, त्या हिराचे 5 नंबरचे बटन दाबून त्यांनी मला बहुमताने विजयी करावं, हेच माझं म्हणणं आहे।